तर मला एक असा पोस्टर बनवायचा आहे ज्याच्यामध्ये मला सांगायचं आहे की फ्युचर एआयमध्ये आहे आणि तुम्ही तयार आहात का? ठीक आहे. तर मला असं इथे थीम जनरेट करायची आहे की ही माऊली अकॅडमीची डोअर आहे, हा टॉर्टॉइज आहे, हा चीता आहे. म्हणजे तुम्ही एंटर केलात, फ्युचर एआय जो आहे तर तो शिकलात, तर नक्कीच तुम्ही तुमच्या करिअरमध्ये जे असाल ना, तर ते अपस्किल करू शकता. तर आपले विचार जे काही आहेत ना, तर ते फोटोच्या माध्यमातून सांगणं समोरच्या व्यक्तीला, तर यालाच आपण बोलतो ग्राफिक्स. ठीक आहे. तर ग्राफिक्स जर तुमचे बेटर असतील ना, तर तुमचा कुठलाही व्यवसाय असेल. आता माझी ही अकॅडमी आहे, मला अकॅडमीसाठी करायचं आहे. ग्राफिक्स तुमचे उत्तम असतील, तर तुमचा कुठलाही व्यवसाय असेल, तर तो अगदीच जास्त पॉवरफुल चालतो. बरोबर. तर मी आता इथे तुम्हाला थोडंसं दाखवणार आहे करून. तर हा बघा मी इमेज जो काही आहे ना, तर हा एआय थ्रू जनरेट करून घेतला. ठीक आहे. म्हणजे एक कासव आणि तो एका दरवाजामधून जातोय आणि तो चिता म्हणून बाहेर पडतोय. तर ही एक थीम होती ना, तर मी ती एआयच्या माध्यमातून जी असेल ना, तर ती जनरेट करून घेतलेली आहे. आता पूर्ण सिंपल प्लेन बॅकग्राऊंड जो आहे, तर तो मी पर्पजली इकडे ठेवला. कारण मला स्पेशली हा जो फोटो आहे ना, तर तो अगदी अगदी क्लिअर आणि त्याची कन्सेप्ट जी काय आहे मेन कासव आणि चिता, तर ते मला क्लिअर करायचं होतं. टेक्स्ट जी आहे ना, मी थोडंसं दाखवते झूम करून. तर ही थोडी मी फॉन्ट कॉम्बिनेशन केलं. बघा ही टेक्स्ट मी वेगळी घेतली आहे. फ्युचर एआय इथे एलिमेंट्समध्ये गेलात की बघा एआयचा हा एलिमेंट मला मिळाला. मध्ये आहे तुम्ही तयार आहात का? तर याला आपण काय बोलतो? याला आपण बोलतो फॉन्ट कॉम्बिनेशन. ठीक आहे. हे मी एकत्र बनवलं आणि बरोबर सेंटरला याला मी सेट केलं. पेज तुम्ही झूम आउट करून बरोबर सेंटरला आहे का? किंवा मग त्याचे साईज वगैरे ज्या काय असतील तर त्या तुम्ही स्मॉल और लार्ज असेल ना, तर ती करू शकता. तर अगदी मोठी साईज पण मला नको आहे. कारण माझा मेन फोकस जो आहे म्हणजे समोरच्या लोकांनी ज्यावेळी आपल्या पोस्टरवरती बघतील, तर एकच कन्सेप्ट त्यांच्या लक्षात आली पाहिजे की टॉर्टोइज इंटू चीता आणि एआय ही गोष्ट जी असेल ना, तर ती फोकस झाली पाहिजे. ठीक आहे. तर आता हा सिंपल एक हे बनवायचा आहे मला. आता इथे बघा लोगो मला ॲड करायचा आहे, जो की मी माझ्या अपलोड्समधून घेतला, जो की आपल्या माऊली अकॅडमीचा असेल. याच्यामध्ये जर मला असं वाटलं, की मला माझे फोटोज ॲड करायचे असतील, तर मी नक्कीच माझा फोटो जो असेल, तर तोही इथे ॲड करू शकते. ठीक आहे. पण मला हा नको आहे. मला सिंपल प्लेनच ठेवायचा आहे. आता इथे अजून एक आहे, की ॲडमिशनसाठी किंवा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती आपण शेअर करणार. तर त्यासाठी मला इथे माझा जो काही मोबाईल नंबर असेल ना, तर तो ॲड करायचा. तर मी मोबाईल नंबरच ॲड करते. तर तुम्ही सुद्धा अशा टाईपचे जे काही पोस्टर्स असतील ना, तर ते बनवू शकताय. 3 नंबर्स मला ॲड करायचे आहेत. ॲक्चुअली मी हा माझ्याच अकॅडमीसाठी करते. तुम्हाला सुद्धा जर अशा टाईपचे इमेजेस जनरेट करायला शिकायचे असतील, तर नक्कीच तुम्ही सुद्धा आपला मोबाईल ग्राफिक्सचा जो काही कोर्स असेल ना, तर तो जॉइन करू शकता. ज्याच्यामध्ये तुम्हाला अशाच क्रिएटिव्ह इमेजेस जे असतील, तर ते कसे बनवायचे, तर ते शिकवलं जाणार आहे. सो दॅट तुम्ही कुठल्याही व्यवसायकासाठी घरातून, मोबाईलवरून, हे जे मी आता तुम्हाला कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून दाखवते ना, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून ज्या असेल ना, तर त्या बनवू शकता. ठीक आहे. तर मी आता इथे मोबाईल नंबरसाठी मला कॉलचा इथे आयकॉन जो असेल तर तो घ्यायचा आहे. ग्राफिक्समध्ये येते. कॉल किंवा WhatsApp कुठलाही आयकॉन जो असेल तर तो मी घेऊ शकते. साईज छोटी करते, इथे मी याला प्लेस करते. साईज अगदीच छोटा करते. इथे मी याला प्लेस करते. ठीक आहे. हे मी बरोबर याच्यासोबत लिंक करते. हा आयकॉन आणि हे एकत्र मी इथे लिंक करते. परफेक्ट. फॉन्ट स्टाईल वगैरे इथे काही चेंज करायची असेल याची, तर नक्कीच आपण चेंज करू शकतो. फॉन्ट स्टाईल छोट्या साईजमध्ये हवी असेल तर नक्कीच तुम्ही ती स्मॉल साईजमध्ये कन्व्हर्ट करू शकता. फक्त मार्जिन जितकी तुमची टेक्स्ट आहे तितकाच मार्जिन द्यायचा. थोडंसं झूम करते. इन डिटेल काही एडिट्स करताय ना, तर थोडंसं झूम करा. तर ही एक टिप आहे. सो दॅट व्यवस्थित सगळ्या गोष्टी ना तुम्हाला मॅनेज करता येतात. आणि आपली वेबसाईट आहे. तर त्यामुळे मी वेबसाईटचा पण इथे जो काही मेल आयडी असेल ना, तर वेबसाईट आयडी जो असेल ना, तर तो देते. तर वेबसाईटचं एक पॉझिटिव्ह इम्प्रेशन पडतं. काय माहिती आहे का? तर तुमच्या व्यवसायाला वेबसाईट असेल ना, तर एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जो असेल ना त्याचा, तर तो पडतो किंवा मग ट्रस्ट जो असेल ना लोकांचा, तर तो बिल्ड होतो. त्यामुळे तुम्हाला शक्य असल्यास तुमच्या व्यवसायाची, कुठलाही तुमचा व्यवसाय असेल, तर एखादी छोटी वेबसाईट का असेना, तर ती असायला हवी. ठीक आहे. इथे बघा मी वेबसाईट ॲड करते. आता ही सेम टेक्स्ट मी इथून डुप्लिकेट करते. इथे मी याला पेस्ट करते. ठीक आहे. ॲड केली वेबसाईट. आता हे सुद्धा मी एकत्र अटॅच करून याला ग्रुप करून इथे वरती हवं तर मी त्याला थोडंसं अलाइन करते. ठीक आहे. तर इथे मग याच्यासाठी एखादा स्पेशल बॉक्स वगैरे करू शकते, पण मला नाही. मला मेन फोकस जो आहे ना, तर तो वरच्या थीम जी आहे ना, तर त्याच्यावरती ठेवायचा आहे. फॉन्ट स्टाईल्स मी चेंज करते. थोडा मला फॉन्ट स्टाईल जो असेल ना, तर तो असा असायला हवा,
की तो व्यवस्थित डिस्प्ले झाला पाहिजे, जो काही टेक्स्ट असेल तो. ठीक आहे, अशा पद्धतीने मी ठेवते. एका साईडला लोगो, जे की अगदी प्लेन क्लीन आहे, काहीच याच्यामध्ये मेजर चेंजेस आपण केलेले नाही आहेत. आणि मला इथे वरती सोशल मीडियाचे आयकॉन्स जे काही असतील तर ते ऍड करायच्यात. जसं की मी ऍड करते पहिला यूट्यूब ऍड करते. एलिमेंट्स मध्ये जाऊन मी यूट्यूब सर्च करते. आता हा पण मी ऍड करू शकते किंवा मग इंस्टाग्राम, फेसबुक असं मी सर्च करू शकते. थोडंसं झूम करते, कारण जे जे डिटेल्स ऍड करायचे आहेत ना ते झूम करूनच करा. यूट्यूब, अजून काय असेल, इंस्टाग्राम एक असेल ना, इंस्टाग्राम. आता याचे आयडीज जर तुम्हाला द्यायचे असतील इंस्टाग्रामचे आणि युट्यूबचे, तर ते तुम्ही देऊ शकता. आता इथे इंस्टाग्रामचा हा आहे, पण इथे मला थोडासा प्रॉपर इंस्टाग्रामचा हवा आहे. त्यासाठी एक सेपरेट ॲप आहे, त्याचं नाव नोट करून घ्या, लिहून घ्या हवं तर. ब्रँड फेच नावाचा एक ॲप्लिकेशन आहे कॅनवामध्ये, ब्रँड फेच नावाचा. त्याच्यामध्ये तुम्ही आलात ना की सिम्पली तुम्ही इथे जो तुम्हाला लोगो हवा आहे तर त्याचं नाव एंटर करा. प्रॉपर लोगो जो असेल ना तर तो तुम्हाला मिळून जाईल. कुठलाही इंस्टाग्राम, यूट्यूब कुठलंही नाव ऍड करू शकता. थोडंसं झूम करा डिटेलमध्ये करण्यासाठी. ठीक आहे, अजून थोडं झूम करते, इथे सेट करते याला परफेक्ट साईज, थोडासा छोटा. हा, आणि फेसबुक जर हवा असेल तर मग फेसबुक पण तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे, तर मला फेसबुक प्रॉपरली नको आहे, त्यामुळे मी फेसबुक नाही घेत आहे. ठीक आहे, ऑरल्स मी करते ऍड. मी आता घेतलाय सिम्बॉल तर मी ऍड करते, काही हरकत नाही. साईज छोटा करायचा आणि इथे बरोबर एकमेकांसोबत हे जे एलिमेंट्स असतील ना तर ते अलाइन करायचे असे. परफेक्ट. आणि एकमेकांमधलं डिस्टन्स जे काय असेल ना तर तेही तुम्ही तिथे चेक करा, मेजर करा. आता इथे मी फ्युचर जो आहे ना तर तो फक्त रेड कलर मध्ये घेतलाय. तुम्ही कलर कॉम्बिनेशन पण ट्राय करा, कोणती कलर कॉम्बिनेशन आपण वापरतो. मला हे पण कलर कॉम्बिनेशन बेटर वाटतात. येलो पण आपण चेक करूयात, पण येलो जर आपण घेतला ना तर इफेक्ट्स मध्ये जाऊन त्याला शॅडो वगैरे, म्हणजे तो दिसायला हवा व्यवस्थित. शॅडो जो असेल तर तो ब्लॅक कलरचा आपण त्याला द्यायला हवा आणि तो डार्क करायला हवा असा. पण मला नाही बेटर वाटत आहे, त्यामुळे मी हा रिमूव्ह करते आणि इफेक्ट्स मध्ये जाऊन मी त्याला वेगळा इफेक्ट जो असेल ना तर तो ऍड करते. त्याचा कलर जो असेल तर तोच मी चेंज करते. इफेक्ट नाही देत आहे मी त्याला, त्याचा कलर जो असेल ना तर तोच मी चेंज करते. पण रेड नको आहे, थोडासा ग्रीनिश और समथिंग ब्लूइश कलर मध्ये जाते डायरेक्ट. इथे बघा वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स येत आहेत. ठीक आहे, तर यातला कोणताही कलर तुम्ही घेऊ शकताय. तर मी हा कलर यूज करते. इफेक्ट्स मध्ये जाऊन याला मी शॅडो इफेक्ट देऊ शकते. शॅडो मध्ये फक्त मी ब्लॅक एकदा ट्राय करते, कसा दिसतोय ब्लॅक कलर. ठीक आहे, ब्लर करते शॅडो थोडीशी. परफेक्ट, अगदीच ट्रान्सपरन्सी कमी करते आणि ब्लरचा इफेक्ट थोडा जास्त ठेवते. ठीक आहे, चेक करा. आता हे डिटेल्स आहेत. ॲज अ ग्राफिक डिझायनर या गोष्टी तुम्ही जर ॲज अ ग्राफिक डिझायनर तुम्ही असाल तर नक्कीच या गोष्टी तुम्हाला समजतील. पण तुम्हाला नसेल माहिती तर ॲज इट इज कसं बनवायचं, अशा गोष्टी मोबाईलच्या माध्यमातून कशा बनवायच्या तर त्या डिटेलमध्ये तुम्ही शिकू शकता. तर हे जे काही नंबर्स आहेत 860000 जे काही 3 नंबर्स दिलेले आहेत तर ते आपले माऊली अकॅडमीचेच आहेत. तर त्या माध्यमातून तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकताय. सकाळी 11 ते 6 कॉल्स तुमचे रिसीव्ह केले जातात. कधीही तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप करू शकता. जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती मिळेल. नवीन बॅच जी आहे ना तर ती 30 तारखेला चालू होते, 30 मार्चला. ग्राफिक्सची, स्पेशली मोबाईल ग्राफिक्सची. ह्या सगळ्या गोष्टी मोबाईलच्या माध्यमातून कशा डिझाईन करायच्या याची. ठीक आहे, त्यामुळे जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या आणि तुमची सीट जी असेल ना तर ती बुक करा. 30 मार्चला आपली ग्राफिक्सची जी काही बॅच असेल तर ती चालू होते. पण सध्या गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स जे आहेत ना तर ते आपले चालू आहेत. बघा, भरपूर ऑफर्स आहेत, आपले इतके कोर्सेस आहेत. मोबाईल ग्राफिक्स आहे, सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे आपल्याकडे, ऑनलाईन अकॅडमी जर तुम्हाला चालू करायची असेल, मी जसं ऑनलाईन शिकवते त्या पद्धतीने तुम्हाला कुठलाही कोर्स ऑनलाईन शिकवायचा असेल तर तो तुम्ही करू शकताय. युट्यूबचा मास्टर क्लास आहे, कॅनवाचा अॅनिमेशन आणि व्हिडिओ एडिटिंग कोर्स आहे, करिअर कमबॅक स्पेशली महिलांसाठी, वर्कशीट्स कसे बनवायचे आणि ते विकायचे कसे, वर्कशीट्स, किड्स वर्कशीट्स जे काही असतात ना तर ते शिकवलं जातं. किंवा मग स्पोकन इंग्लिश. ठीक आहे, आणि माझ्या फोटोजमध्ये, माझ्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये मोस्टली मी मम्मा विथ बेबी करते. कारण आपल्याला महिलांना कसं असतं बघा की दोन्ही इम्पॉर्टंट आहे, करिअर पण महत्वाचं आहे आणि बाळ पण महत्वाचं आहे. त्यामुळे एका हातामध्ये बाळ आणि एका हातामध्ये आपलं करिअर. आणि नक्कीच आपण करू शकतो. ॲज अ फिमेल आपल्यामध्ये ती कॅपॅसिटी असते, आपल्यामध्ये ती ताकद असते, आपण भरपूर गोष्टी करू शकतो. तर सध्या
आपल्याकडे गुढीपाडवा निमित्त ऑफर्स चालू आहेत. 3 कोर्सेस तुम्हाला फक्त आणि फक्त 1500 रुपयाला जे असेल ना तर ते मिळतात. गुढीपाडवा निमित्त ऑफर्स चालू आहेत. त्यामुळे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा जो काही नंबर दिलेला आहे त्याच्यावरती आणि तुमची जी काही सीट असेल ना तर ती बुक करा. नंबर जो असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण ॲड करते. एकदा जाऊन तुम्ही नक्कीच जे काही डिटेल्स असतील ना तर ते चेकआउट करा. ओके. तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि असेच व्हिडिओज ट्युटोरियलचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील का? किंवा हे मग एआयच्या माध्यमातून मी कसं डिझाइन करून घेतलं. हा पण एक खूप मोठा हे आहे म्हणजे नाही लक्षात येत की कशा माध्यमातून कसं आपण हे बनवलं. त्यामुळे या जर गोष्टी तुम्हाला इन डिटेल शिकायच्या असतील तर नक्कीच तुम्ही जो नंबर आहे तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय. तर व्हिडिओ स्टॉप करूया. थँक्यू सो मच. नवीन चॅनल आहे त्यामुळे चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन आहे ना तर ती पण हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू सो मच. बाय.